मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन हे महाराष्ट्रामधील सर्वात बलाढ्य संघटन आहे. कामगारांचे प्रश्न, समस्या, त्यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार यावर आवाज उठवणारी हे विद्युत कंपनीमधील एकमेव संघटना आहे. तर या वर्षीच्या नांदेड परिमंडळ आणि नांदेड सर्कलमध्ये मुख्यतः ज्या बदल्या झालेल्या आहेत त्या पारदर्शक बदल्या झालेल्या नाही. जसे की जे दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सर्क्युलरनुसार, त्यांच्या इच्छेनुसार आणि त्यांना जिथं पाहिजे तिथं त्यांच्या सोयीनुसार बदली करता येते किंवा त्याच ठिकाणी ठेवता येते, हे सर्क्युलर आहे. परंतु या सर्क्युलरचं सरळ उल्लंघन नांदेडमध्ये नव्यानं जॉईन झालेले अधीक्षक अभियंता यांनी केलेलं आहे. मुळात अधीक्षक अभियंता हे आत्ताच एक 8-10 दिवसापूर्वी इथं जॉईन झालेत. परंतु इथला जे प्रस्थापित वर्ग आहे, इथले जे त्यांना गाईडलाईन्स करणारे कर्मचारी आहेत, त्यांनी त्यांची दिशाभूल करून दुसऱ्याच बदल्या नियमबाह्य केलेले आहेत. आणि जसं की याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी मागासवर्गीय संघटना आता मैदानात उतरणार आहे. यापूर्वी निवेदन दिलेलं आहे, साहेबांची प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे. परंतु अधीक्षक अभियंता साहेबांनी सर्व ऐकून घेतलं, निवेदन वाचलं, परंतु कार्यवाही मात्र काहीच केलेली नाही. सरळ कंपनीच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या बदलीविषयक धोरणाचं उल्लंघन करण्याचं काम इथं झालेलं आहे. आणि याच्या पाठीमागे बरेच कारणं आहेत. तर आमचं अशी मांडणी आहे की जर आता 2 दिवस शिल्लक आहेत, जर माननीय अधीक्षक अभियंता साहेबांनी जर यावर विचार करून आमच्या न्याय्य मागण्या जर मान्य केल्या नाहीत, तर यापुढचं पाऊल म्हणजे आमरण उपोषण आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभारण्यात येईल. आणि तसं निवेदन मुख्य अभियंता साहेबांना आम्ही देणार आहोत. आम्ही संघटनेच्या वतीनं ज्या कर्मचाऱ्यांचे प्रॉब्लेम्स होते, जे दिव्यांग होते, ज्यांना बरीच वर्ष झालेली होती, परिपत्रकानुसार त्यांचे आईवडील जे बायपास झालेले आहेत, सर्जरी बायपास झालेली आहे, अशा लोकांचे 27 कर्मचाऱ्यांची आम्ही यादी दिली होती. त्या यादीला कुठल्याही प्रकारचं त्यांनी सहकार्य केलं नाही आणि हरताळ पासला आणि नियमबाह्यरित्या इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या पाठीमागे निश्चितच वेगळं षडयंत्र असू शकतं, इतर काही गोष्टी प्रभावित करणाऱ्या असू शकतात. आणि म्हणून याचा निषेध म्हणून आम्ही प्रचंड प्रमाणात आंदोलन करणार आहोत. त्यांना आता 2 दिवसाची मुदत आहे, 30 तारीख शेवटची आहे. आमच्या मागण्या मान्य करून माननीय अधीक्षक अभियंता साहेबांनी या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करावा. ते नवीन असल्यामुळं इथं एक ग्रुप आहे त्यांना दिशाभूल करण्यासाठी, प्रस्थापित लोकांचा ग्रुप आहे. कर्मचाऱ्यांचे प्रस्थापित लोक जे आहेत ते वेगळ्या माध्यमातून त्यांची दिशाभूल करतायत. साहेबांना काही माहिती नाही इथलं बॅकग्राऊंड काय आहे, संघटना काय आहे, इथली लोकलची परिस्थिती काय आहे, ही सगळी गोष्ट त्यांना माहिती नसल्यामुळं ह्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून अधीक्षक अभियंता साहेबांना वारंवार आम्ही पुन्हा विनंती करतोय की आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आम्ही जे निवेदन दिलेलं आहे, ज्या कर्मचाऱ्यांची संघटनेनं शिफारस केलेली आहे, जे नियमात बसणाऱ्या बदल्या आहेत, ट्रान्सफर आहेत, त्या करून आमच्या संघटनेला सहकार्य करावं असं मी निवेदन करतो. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन अधीक्षक अभियंता नांदेड यांनी कालच्या बदली सत्रामध्ये खूप काही अन्यायकारक बदल्या काढलेल्या आहेत. त्यापैकी त्यांच्या मंडळ कार्यालयामध्ये दिव्यांग कर्मचारी जसे की वैशाली विजय पाटील आणि सय्यद सुलेमानी आणि अब्दुल रहीम अब्दुल गनी
हे हँडिकॅप कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासाठी राज्य शासनाचंही असे सर्क्युलर आहे 2004, 2016 आणि 2025 या परिपत्रकामध्ये साफ उल्लेख आहे की हँडिकॅप कर्मचारी जे आहेत दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांना बदलीमध्ये सूट देण्यात यावी. परंतु त्या बदली सूट मिळण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांनी अधीक्षक अभियंता यांची वैयक्तिक मुलाखत घेतली, भेट घेतली आणि अधीक्षक अभियंता यांना विनंती करण्यात आली त्यांच्याकडून की त्यांना बदलीमध्ये सूट द्या. पण त्या बाबीचा अधीक्षक अभियंता यांनी कोणताही विचार न करता त्यांच्या बदलीमध्ये सूट देण्याऐवजी त्यांना इतरस्थ ठिकाणी बदली करून पाठवण्यात आले. आणि त्या व्यतिरिक्त बदल्या सत्रामध्ये असे काही कर्मचारी आहेत की ज्याचा पूर्ण स्क्राईड भरलेला नाही, 11 महिने झाले अशा लोकांच्या विनंती बदल्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु ज्याचे मेडिकल G9 विषय आहेत, कॅन्सरसारखा आजार आहे, हृदयविकारासारखा आजार आहे, पॅरेलेक्स हा आजार आहे, अशा कर्मचाऱ्यांना डवळून त्यांच्या बदल्या करण्यात आलेला नाही. आमची अधीक्षक अभियंत्यांना एकच मागणी राहील की जे G9 प्रश्न आहेत त्यांचे कर्मचाऱ्यांचे विनंती बदलीमध्ये G9 विषय आहेत तर त्यांच्या विनंतीला मान्य देऊन त्यांच्या बदल्या करण्यात याव्या आणि आपण कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा. दिनांक 13 जुलैपासून आमचं कर्मचारी आणि पदाधिकारी मागासवर्गीय संघटनेचे हे 13 जुलैपासून आमरण उपोषण करतील.